मन मंदिरा गजर भक्तीचा. गार दूध ठेवलं तर चालत नाही, पण त्याच्यातून निर्माण झालेलं श्रीखंड थंड ठेवलं तर काय श्रीखंड होतं असं गार. काय तुला सांगू, आम्रखंड होतं. काय सांगू तुला, दूधच, पण दुधाचा विलास. तसं प्रभूच, त्या प्रभूचा विलास म्हणजे तुम्ही आणि आम्ही. विलास आहे म्हणून एकमेकाकडे बघून बरं वाटतं. वैर वाटलं तरी विलासच. काय हो, वेडवाकडे वाटलं तर तोही विलासच ना, नाही का. चांगलं जेवायला बसताना आलं का लक्षात, तिखट खायचं नव्हतं म्हणून बायकोने जरा मोठे मोठे तुकडे करून मिरच्याचे टाकले. त्यांनी काही बघितले नाही, इकडे बघतोय टी व्हीने, इकडे खाल्लं. खाल्ल्यानंतर तोंड काय म्हणला टाकला. आता म्हणली मी काय करू, तुम्ही बघत नाही त्याला, जाऊ द्या म्हणली, जरा तिखटी बरं लागतं, भाजू द्या तोंड, खाऊ द्या. तोही विलासच आहे. तोही, हे बघा, तिखट हा विलास आहे, साखर हा विलास आहे, म्हणून जगतामध्ये त्याची निर्मिती आहे. जेवण कसं करतो आपण, नुसती जिलेबी असून चालत नाही, मठ्ठा असावाच लागतो. मठ्ठ्यामुळे जिलेबी ग्राह्य होते. तसं या ठिकाणी थोडक्यात सांगतो, ज्ञानाचा विलास नामरूपाचा आभास, त्या नामरूपाचा समावेश ज्ञानमात्री होय. जेवी मातृकांचा विकास ओंकारे केला प्रकाश. मातृकांचा विकास, उ म नामे ओंकार. मातृकांचा विकास, ओंकार म्हणजे काय, ओम ओम. बरोबर आहे ना. मागे मी दाखवलं होतं तुम्हाला की अक्षर त्याच्यामध्ये उ आणि म आली, पण उ म ही सेपरेट म्हणायची गरज नाही. नुसता असा तोंडाचा चंबू करा, ओम, तोंड मिटलं की मग तयार झाला. ओम म्हणायची गरजच नाही. ओम, आहे की नाही, कशी गंमत आहे. ओम म, काय गरज आहे. ओम, ओ तोंड उघडलं त्याच्यामध्ये आवाज फुकला ओ, आणि तोंड मिटलं की म. पण ह्याच्यामध्ये उ आणि म आले, ह्या मातृका आल्या. पण उ म ह्या 3 मातृका आल्या तरी शब्द ओम. ओंकाराच्या कुशी अक्षरे होती उ म कारेसी, ती उपजत वेदेसी उठली तेनी. पहिल्यांदा जे अक्षर निर्माण झालं तो ओंकार. म्हणून ओंकार ब्रह्मपूर्ण, त्यासी प्रकाशित से चैतन्य घन, त्या भगवंतासी शरण. ओंकार ज्या भगवंतातून, मग काय सांगायचं आहे, जसं 3 मातृका आल्या पण एक ओंकार. मग ज्ञानी ज्ञानपण ते साधी आपले निधन. उद्भव अवसान तरंगाचे एक, किंवा एकची स्फुरण उदय आणि अवसान. विजूच्या अंगी जाण एक स्फुरण. वीज येणं चमकणं एक स्फुरण, त्याच्यातच आलन गेलं. जैसे कल्पांती भरते स्थळा जळ दोहिते, बुडविल्या आरवते राहूचे नेणे. स्थळ जळ विशेषे कल्पात कल्पांत जळी नुरे भासे. एम जळाचे उत्कर्ष जळची नाशी. जळाचा उत्कर्ष झाल्यानंतर जळच नासून टाकलं, नाही कळलं. पृथ्वी असेल तेव्हा हे जळ, सर्व जलमय झाल्यानंतर हे जळ आहे तरी कोण म्हणणार. तसं सर्व ज्ञानमय होणं हे ज्ञानाचा नाश आहे. तसं सर्व जलमय होणं हे जळाचा नाश आहे. जळ शिल्लक कुठे राहिलं, निराळं. पृथ्वी आप तेज वायू आकाश ही पंचमहाभूत आहेत. पृथ्वी आहे, आप आहे, वायू आहे, आकाश, ठीक आहे. पण सर्वच जर प्रलय काळाच्या वेळेला सर्व जर जलमय झालं, आता सर्वच जर जलमय झालं तर हे जल आहे हे सांगायला तरी कोण शिल्लक राहिलं. आणि म्हणून जलही संपलं. एक पूर्वीच्या काळी बाजारामध्ये साखरेच्या हे वस्तू मिळायच्या, बाहुली मिळायची, हत्ती मिळायचा. मग ते जत्रेला गेल्यानंतर मग त्या मुलांना घ्यायचा, बाबा मला हत्ती, बाबा मला वाघ. मग तो घेतला, वाघ घेतला. बाबा कुठून खाऊ,
बाप म्हणला तोंडाकडून खाऊ नको, चावेल. काय शेपटाकडून खाऊ नको, हां पायाचे नखं लागतील. तोंडाकडून खाल्ले तरी साखरच, शेपटाकडून खाल्ले तरी साखरच, पाठ चाटली तरी साखरच, पोट चाटली तरी साखर, अख्खा पंजा तोंडात घातला तरी. तसं कुठूनही बघ आहे ते ज्ञानसत्ताच आहे. मग ज्ञानसत्ता आहे म्हटल्यानंतर पुन्हा ज्ञान आहे म्हणण्याची गरज काय? एवढा तरी मळ का? माझं बोलणं कळलं? एवढा तरी मळ का? हां म्हणून एक दृष्टांत असा आहे की एका सत्पुरुषाला शिष्याने विचारलं, महाराज ब्रह्म काय? तर म्हटले ब्रह्म काय? त्यांनी 5 मिनटं घालवले. एवढी मी घालवत नाही, नाही तर तुम्ही उठून जाल. मी एवढा वेळ मी घालवत नाही, गप्पच. म्हटले महाराज मगासपासून मी विचारलंय तुम्हाला ब्रह्म काय, उत्तर का देत नाही? ते म्हटले मगासपासून मी तुला उत्तरच देतोय, तुला कळत नाही. काय उत्तर? ज्याच्याबद्दल काही सांगता येत नाही, ज्याचं मौनातून उत्तर मिळतं ते ब्रह्म. मी उत्तर देतोय, तुला कळत नाही, त्याला मी काय करू? तुला वाटतं सांगितलं म्हणजे उत्तर मिळेल. आलं का लक्षात? तुला काय वाटतं सांगितलं म्हणे उत्तर मिळेल. काही काही गोष्टी आपण समजून घ्यायच्या असतात. काय कोपऱ्यातला एक चांगला सुंदर फ्लॉवर पॉट होता, 700-800 रुपयाचा होता. घरात आल्यानंतर त्या मालकाने बघितलं, फुटलं होतं. त्यांनी बघितलं, काय गे एवढा महागाईचा आणलेला, मी फॉरेनहून आणलेला, एवढा सुंदर, कुणी फोडला? कुणी फोडला? चहा आणू का तुम्हाला? अगं मी तुला काय विचारतोय? अहो तुमच्या आवडीचे पोहे केलेत. अहो म्हणाला मी तुला मागासपासून कुणी फोडला? आता मी एवढी बोलत नाही, समजून घ्या ना तुम्ही. तोंडानेच कशाला सांगायला पाहिजे? आपल्या घरात फोडणारा एकच आहे, तुमची आवृत्ती. तसा जीव हा परमात्म्याचीच आवृत्ती आहे, आणखीन काय सांगायची गरज आहे? जीव कोणाची आवृत्ती आहे? हां आता त्यानेच फोडला. चेंडू खेळत होते, त्यानेच फोडला. आता काय सांगू? असं होय, बरं. माझं म्हणणं कळलं का? काही काही गोष्टी न सांगता सुद्धा मौनातून. म्हणून एका ठिकाणी ज्ञानेश्वर महाराज म्हणाले, मौन गा तुझे राशी नाव. तसं या ठिकाणी ज्ञानाला ज्ञान सुद्धा नाही, ज्ञान इतकं फुकतं की ज्ञानही संपून जातं. ती कथा माहिती आहे की नाही तुम्हाला? एक हत्ती चालला होता आणि एक हे लहान बेडूक महाराज, आई इकडे तिकडे गेली होती, हे छोटेसे बेडूक महाराज आणि तिथे फिरत होते. तुम्ही कथा ऐकल्यात? हां पण इथे सांगतो या संदर्भात की कसं संपलं ज्ञान. मग थोडक्यात आली आई. अगं आई म्हणलं काय म्हणत एवढा म्हणत, किती आला होता? एवढा मोठा आला. किती आला होता? मग ते फुगून आलो. एवढा? दे बेडकी फुलली. एवढा नाही, एवढा नाही, करता करता शेवटी फुटली. माझं बोलणं कळलं? शेवटी ज्ञान अहंकार. म्हणून महाराज म्हणाले, ब्रह्मामस्म्याभिमान शुद्ध ब्रह्म नवेदान. तुका म्हणे अहम ब्रह्म आणि आड येवो निधी भ्रम. काय म्हणाले? अहम ब्रह्म हा सुद्धा भ्रम आहे, भ्रम आहे, म्हणून अडकू नकोस. म्हणून त्याच्याकरता येते सांगतायत ज्ञान अभेद खंडन. ज्ञानाचा इतका अभेद आहे, इतकी एकरूपता आहे, इतकी समत्व आहे की निराळं सांगण्याची काही गरज, पण कळावं म्हणून थोडंसं विवरण. हां दशाई ते निमालिया. आता जाऊळ म्हणजे अधिक. आता कसं आहे, दृष्टांत फार सुंदर दिल्यात. जाईचं फुल माहिती आहे? जाई जुई चमेली. ती जाईची फुलं की नाही अशी छोटी 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 छोटी. चमेली जरा मोठी असते, जाई एकदम बारकी 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 असते. त्याचा हारसुद्धा चांगला दिसतो. हां आणि मग ती जाईची फुलं किंवा चमेलीची फुलं हातात घेते ना जाई, हातात घेता घेता
जसं तुम्ही वास घेता ना, एक सांगू, तिचं पूर्णत्व हेच तिची समाप्ती. तिचं पूर्णत्व हीच तिची समाप्ती. ते उमलल्याबरोबरच संपलं संपलं संपलं. झाडावर होतं, कळी होती, उमलली नव्हती, तिथपर्यंत पांढरी होती. बरं का, कळी घरात ठेवली तरी थोडे दिवस राहते, पण उमललेलं हाताचा जी उष्णता लागली तिथेच लाल होते. तसं लक्षात ठेवा. महाराज म्हणाले, फाकणे की सुकणे जावळाचे, जावळ म्हणजे जाईचे फूल, जाई जुईचं फूल असं हातात घेतलं की पूर्णत्व आलं की संपलं. तसं ज्ञान पूर्णत्वाला आलं की ज्ञान संपलं. मन मंदिरा गजर भक्तीचा.